आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। मराठा वंजारी समाजाची एकमेकांच्या दुकानातून खरेदीस बंदी। बीडच्या मुंडेवाडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गावात जात बीडच्या पोलीस अधीक्षकांकडून आढावा। बीड जिल्ह्यात असं द्वेषाचं वातावरण कधी झालं नव्हतं। आमचे विचार द्वेष पसरवण्याचे नाहीत। बीडमधील प्रकरणावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। शिंदे फडणवीसांनी आनंदराव अडसुळांना राज्यपाल पदाचं आमिष दिलं। आनंदराव अडसुळांचा निवडणुकीपुरता वापर झाला, बळवंत वानखेडे यांचा दावा। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे अशी लढत। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी। लोकसभेला मनसेचा बिनशर्त पाठिंबा। पदवीधरसाठी आमने-सामने। एससी ईआरटीच्या मनुस्मृतीबाबतच्या प्रस्तावाचा जितेंद्र आव्हाडांकडून निषेध। बहुजनांना एकत्र करून बुधवारी महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार। मनुस्मृतीतील श्लोकावरून आव्हाड आक्रमक। धीरज कुमार शर्मांचा अजित पवार गटात प्रवेश। युवा चेहऱ्याचा शरद पवार गटाला रामराम। माझ्यासह अनेकांना अजितदादांसोबत येण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। धीरज शर्मा यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात चमत्कार घडणार। अनिल देशमुखांच्या घराबाहेर बॅनर। देशमुखांच्या नागपुरातील घराबाहेर लागले बॅनर, ते चर्चेत आहेत। निलंबित अधिकारी भगवान पवारांसाठी पुण्यात युवक काँग्रेसची बॅनरबाजी। त्वरित सेवेत रुजू करून घेण्याची बॅनरमधून मागणी। तर तानाजी सावंतांचा खेकडा मंत्री असा उल्लेख। मनमाड युनियन बँक फसवणूक प्रकरणात आमदार सुहास कांदे यांची उडी। युनियन बँकेच्या विभागीय प्रबंधकांसह बँकेच्या अधिकाऱ्यांवर कांदेंकडून गुन्हा दाखल। असंख्य ठेवींची बँकेत फसवणूक। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल पाटलांचा सभापतीपदाचा राजीनामा। लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर सभापतीपदी नवीन सभापतींची निवड होणार। नाशिकच्या दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळांनी धरला पारंपरिक वाद्यावर ठेका। चौसाळे येथे बोहाडा कार्यक्रमाला उपस्थिती। नाशिकमध्ये अंबड वेअर हाऊस परिसरात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरे गटाचा पहारा। सीसीटीव्ही, कंट्रोल रूम आणि ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर 4 तास पदाधिकारी तैनात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूमला त्रिसदस्यीय सुरक्षा कवच। सीआरपीएफ, राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचे मतदानाच्या पेट्यांसाठी कवच। मालेगावच्या चिंचवेमधील महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा। पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक। तोडगा निघेपर्यंत गावकरी आंदोलनावर ठाम। हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचं टॉवरवर चढून आंदोलन। अवकाळीचं अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांचं आंदोलन। नुकसानीचं अनुदान तातडीने मिळण्यासाठी शेतकरी चढले टॉवरवर। नाशिकच्या मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर हल्ला। हल्लेखोरानं मलिक यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या। हल्ल्यात मलिक गंभीर जखमी। अमरावतीमध्ये विधान परिषदेचे माजी शिक्षक आमदार वसंतराव मालधुरे यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन। वृद्धापकाळामुळे प्राणज्योत मालवली। वसंतराव मालधुरेंवर अमरावतीत अंत्यसंस्कार। येत्या 5 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होणार। मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती। भारतीय हवामान विभागाची माहिती। जळगावातील हतनूर धरणात 31% पाणीसाठा शिल्लक। गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात कमी पाणीसाठा। पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। जळगावच्या भुसावळमधील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीची पाणी पातळी घसरली। ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी धान पीक वाचवण्यासाठी धडपड। कोरड्याठाक चूलबंद नदीत लहान मोठ्या स्रोतातून मोटारच्या सहाय्याने पाणी उपसा। वाशिम जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई। 53 ठिकाणी विहीर अधिग्रहण, तर शहरी भागात पाणी कपात। रत्नागिरीत पाणी टंचाईची समस्या गंभीर। टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या 200च्या वर। 20 खासगी आणि 4 शासकीय टँकरने गावांमध्ये पाणी पुरवठा। चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात सागवानाची अवैध वृक्षतोड। पर्यावरण प्रेमींचा आरोप। अवैध वृक्षतोड करण्याचा तपास सुरू असल्याची वनविभागाची माहिती। नांदेडच्या हदगावातील पाणी टंचाईची बातमी TV9 मराठीने दाखवल्यानंतर प्रशासनाला आली जाग। व्हिडिओ कैलास बळवंतांकडून गावात पाणी टंचाईची पाहणी। नाशिक जिल्ह्यातील 9 प्रकल्प कोरडेठाक। भोजापूर, नागासाक्या, तिसगाव, पुणेगाव, ओझरखेड, माणिकपुंज धरणात 0 जलसाठा। अनेक धरणांची पाणी पातळी आता खालावली।
नांदेडच्या डाक्याच्या वाडीत दुष्काळाचं गडद सावट. घोटभर पाण्यासाठी 2 तास रांगेत थांबण्याची वेळ. गावात एकच बोरवेल असल्याने पाणी मिळण्याचीही खात्री नाही. परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पात मृत साठा शिल्लक. गंगाखेड शहरासह परिसरातील गावांसाठी धोक्याची घंटा. यवतमाळमध्ये काही गावांना वादळाचा तडाखा. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महागाव, पुसद आणि तालुक्यातील काही गावात मोठं नुकसान. 25 ते 30 घरांच्या नुकसानीसह 24 तासांपासून लाईट नाही. भंडाऱ्याचा पारा 43 अंशावर. उष्णतेच्या प्रचंड झळा आणि उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण. यावर्षीच्या उन्हाळ्यात चौथ्यांदा पारा 43 अंश डिग्री सेल्सिअसवर. जळगावच्या रावेरमध्ये अवकाळी पावसामुळे 602 हेक्टरवरील केळीबागा जमीनदोस्त. 6.72 कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर. जळगावच्या रावेर मुक्ताईनगरमधील नुकसानग्रस्त भागाची श्रीराम पाटलांकडून पाहणी. शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, श्रीराम पाटलांची मागणी. बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यात वादळ वाऱ्याने घरांचं झालं नुकसान. 200 ते 250 घरांवरील पत्रे उडाले. वादळी वाऱ्याचा बेलाड गावाला फटका. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे पापरी गावात नर्सरीचा पॉलीहाऊस जमीनदोस्त झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागेवर फिरवली जेसीबी. तर पाण्याअभावी मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त करण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ. जालना जिल्ह्यात मोसंबीवर कुऱ्हाड. पाण्याअभावी मोसंबीच्या इतर फळबागाही सुकल्या. फळबागा वाचवण्याचं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्याचा 35 कुटुंबियांना फटका. तर 8 जनावरांचा मृत्यू. नैसर्गिक संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला. परळीतील गोशाळेचा वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान. गोशाळेचा निवारा शेड उडून गेल्याने गायींचं स्थलांतर. पावसामुळे साठवून ठेवलेल्या चाऱ्याचं नुकसान. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात 500 ते 800 रुपयांची वाढ. बाजार समितीत चांगल्या दर्जाच्या तुरीला 12,300 रुपयांपर्यंत दर. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त. लोहा तालुक्यातील कपिलेश्वर, बेटसावंगी येथे केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मान्सूनपूर्व पावसाने बुलढाण्यात 3घांचा बळी. मलकापुरातील 2घांचा मृत्यू. तर शेगावमध्येही 1 जण दगावला. मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार तडाख्याने शेतीचं प्रचंड नुकसान. कोकण किनारपट्टीवर मान्सूनची चाहूल देणारे बदल. समुद्राच्या लाटांमधून किनारपट्टीवर मातीच्या रंगाची फेणी येण्यास सुरुवात. 40 गावात शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व शेती मशागतीला सुरुवात. शेतशिवारात मशागतींच्या कामांना वेग. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी. अमरावतीमध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी बियाणं खरेदीसाठी लगबग. बियाणं मार्केटमध्ये विशिष्ट कंपनीच्या कपाशीच्या वाणाचा तुटवडा. तर जाणीवपूर्वक तुटवडा करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बीडच्या परळीमधील वैद्यनाथ महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या परीक्षेचा पेपर फुटला. पेपर सुरू होण्याआधीच प्रकार उघड झाला. पेपर फुटीची चौकशी सुरू. अहमदनगर शहरात पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवीन नळ कनेक्शन देण्यास मनाई. महापालिका आयुक्तांचे आदेश. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मुळा धरणात पाण्याची नवीन आवक होईपर्यंत नवीन नळ कनेक्शन न देण्याचे आदेश. भंडाऱ्यात मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल. 2 ट्रॅक्टरसह जेसीबी साकोली पोलिसांच्या ताब्यात. वर्ध्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 223 वाहन चालकांवर कारवाई. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवरील महाल गावात पेट्रोल पंप मॅनेजरला लुटलं. चोरट्यांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून 17 लाख रुपये लांबवले. जालन्यात डीजेवर नाचताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून. 2 गटात झालेल्या मारहाणीत आणखी एक तरुण गंभीर जखमी. 7 संशयित पोलिसांच्या ताब्यात.